जय शिवराय मित्रांनो, मी आज आलोय किल्ले भूषणगडावरती कारण आज आपल्या महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. माझं हे पहिलंच वर्ष आहे या किल्ल्यावरती. ऐकलं होतं किल्ले भूषणगडावरती आपल्या महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा साजरा करत होतो, पण आज बघायला आलोय आणि अजून पूर्ण तयारी झाली नाही. तोपर्यंत लोकांची एवढी गर्दी झाली की मी सांगू शकत नाही. तुम्हाला ती दाखवूच होत आणि तुम्हाला पण या ब्लॉगमधून मी तुम्हाला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा होतो हे किल्ले भूषणगडावरती दाखवणार आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आपल्या राजाचा राज्याभिषेक किल्ले भूषणगडावरती होणार आहे आणि त्या क्षणाचा मी साक्षीदार होणार आहे. असला भारी आनंद होतो ना मला, मी सांगू शकत नाही. एवढ्या जवळ असून मी एकदाही या गडावर आलो नाही की असं कार्यक्रम होतो. आज मी पहिल्यांदा येतोय आणि त्याचा आनंद झालाय मी सांगू शकत नाही. आत्ता थोड्याच वेळात किल्ले भूषणगडावरनं पालखी खाली येणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता पालखी खाली जाणार आहे आणि खाली जाऊन मर्दानी खेळ, हलगीत, ढोल ताशा असं असं खतरनाक वातावरण तयार होणार आहे आणि तुम्ही बघत राहा. आणि ही आहे खरी रणरागिणी. तिच्या हातात तलवार, डोळ्यात आत्मविश्वास आणि हीच ती आहे खरी मर्दानी खेळाची ओळख. हे बघून मी काय बोलू मला सुचत नव्हतं, फक्त व्हिडिओ काढत बसलो. यात एवढे रमून गेलेलो का माझं मलाच भान नव्हतं की मी काय बोलू. आणि यानंतर असा एक माहोल तयार झालेला की काटाकीर नसतं, काहीच असा अंगावर काटा नसता उभा राहत होता. असला खतरनाक ढोल वाजवायचं चालू होतं नाही, वातावरण एकदम खतरनाक झालेलं. तर मित्रांनो, सकाळच्या वाट आपण ज्या क्षणाची बघत होतो तो क्षण आत्ता आलेला आहे. आपण किल्ले भूषणगडाच्या महाद्वारापाशी आहे आणि तुम्ही बघू शकता हे सर्वजण पालखीची वाट बघत इथं थांबलेत, कारण इथं आल्यानंतर जो आनंद इथं भेटतोय की नाही भाई, तुम्ही हा क्षण एकदा फक्त किल्ले भूषणगडावर येऊन पहा, कारण असला नाद आणि दुराळा असतो की नाही तुम्ही पब्लिक बघू शकता. आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात या गडावर येता, या सणाचा आनंद घेताना वातावरण एकदम या क्षणाची वाट बघायला वर्षभर हे सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात आणि तो क्षण आता आपल्या समोर आहे. जय पाक व्हिडिओची वाट लागल्या, पण आनंद खतरनाक येतोय बरं का. आणि बघू शकता कोणच नाही ह्या पदरोळ्यातनं वाचलं, कारण असला नाद असतो नाही. मला व्हिडिओमध्ये दिसत नव्हतं, शेवटी लांब जाऊन व्हिडिओ मी काढलाय आणि असला खतरनाक माहोल झालाय का नाही. परंतु तिथून आपण पुढे आलो, आता म्हटलं पब्लिक दाखवतो तुम्हाला, फक्त पब्लिक बघू शकता. नुसतं काटाकीर वातावरण होतं, नुसतं एवढा जयघोष चाललेला, भंडारा, गुलाल, खतरनाक वातावरण. असं वातावरण बघायला नशीब लागतं आणि यावंच लागतं किल्ले भूषणगडावरती. अहो ठेक्यावर नाचायचा नाद वेगळाच असतो आणि ते पण ताल धरूनच. कसा डगडाक 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 नसता आयला असली मजा येत होती ना भाई. लगा आम्ही म्हटलं उगाच लगा यायला पाहिजे होतं प्रत्येक वर्षी. या वर्षी पण आपण आलोय ना, पुढल्या वर्षी 100% असणार आहे.
म्हणलं आपण पण नाचून जेव्हा आईला व्हिडिओ काढण्याच्या नादात म्हणलं आपण का नाचायचं राहायचं. मग काय हो दुरळा असतं दुरळा नसता. मग काय आपल्या गावातलं भेटली सगळे म्हणलं यांना तर व्हिडिओमध्ये घेतलाच पाहिजे. नंतर राव तो आम्हाला व्हिडिओमध्ये घेत नाही. मग काय त्यांच्याकडे आईला तुम्हाला मी काय बोलू मला सुचत नव्हतं. तोपर्यंत आपलं भाव भेटले सगळं. नंतर पालखी मंदिरात पोचली ना आरती चालू झाली. आरती चालू झाल्यानंतर मग होणार होता राजांचा राज्याभिषेक सोहळा. तोपर्यंत म्हटलं आपण रक्तदान शिबिर आहे त्यामुळे रक्तदान करूया. तिथं गेलो तर बघितलं काय ब्लॉगर ऋषा, शुभांगी आणि कलिका आयला म्हणले सगळे रील स्टार इथंच आहेत. मग काय ऋषाच्या बाजूला आपल्याला बसवलं. त्यांना म्हटलं घ्या रक्त आता काय तुम्हाला मला पण सवय झाली काय वाटत नाही. तर भावानं माझ्या आयुष्यातलं 15वं रक्तदान आहे. आयला ब्लॉगर ऋषाला आपल्याला विश्वासच बसना झाला की माझं 15वं रक्तदान शिबिर आहे. त्याचं कसं आहे ना वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान 3 महिन्याला करतो. विषय आपला हार्ड. मग म्हटलं जरा ब्लॉगर ऋषाबर सगळे फोटो काढाय. ते म्हणले लागा आमचा तुझ्याबर काढ की. मग घेतला तोपर्यंत त्यांचा इकडं फोटोशूट झाले. मग काय आपण ब्लॉगर ऋषाबर फोटो काढला आणि म्हणला आता लागा माझे लाख फॉलोअर्स. मग त्याला भेटून दिला त्या म्हणलं आपल्या मसवाडला कधीतरी. आम्ही जरा स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हा किती लोकांना पाठ आहे, किती लोकांना माहित आहे. संभाजी महाराजांचं बलिदान आम्हा किती लोकांना माहित आहे. शिवाजी महाराजांनी अफजलल्या फाडला, शिवाजी महाराजांनी शाहिस्त्या तोडला आणि शिवाजी महाराजांनी औरंग्या गाडला. याच्या पलीकडची गोष्टी आम्हाला माहित नाहीत. याचं कारण असं आहे की हिंदुत्व फक्त आमच्या मुखात आहे, आमच्या कर्तृत्वात नाही. आमचा वाट गेला पण ओंकार भैया जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी काय कार्य केलं हे आज उघड्या डोळ्यानं दिसतंय. धर्मासाठी धर्मवेड असावं लागतं. अंतिम समयी अंतिम प्रसंगी धर्मासाठीच मरतो हे भैयारावांनी दाखवलं. मी भैयारावांच्या चरणावरती नतमस्तक होतो. एकदा सगळ्यांनी 2 मिनिटं डोळे मिटा. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत पुण्यश्लोक छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती श्री 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 संभाजी महाराज की. भारत माता की. हरे हरे हर नाही देवीच्या नावाने. हे सर्व झाल्यानंतर आपल्या ह्या भावांना भेटलो आणि आपण निघालो आपल्या घरी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा.